हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटईल. अनेक नका पडू गाभाळाचे भरी, पुढे आहे थोरी नागवन. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळ. अनेक नका पडू गाभाळाचे भरी, पुढे आहे थोरी नागवन. तुका म्हणे हात कृपेचा सागर, नामासाठी पार पाववील. अनेक नका पडू गाभाळाचे भरी, पुढे आहे थोरी नागवन. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनिम्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. श्री विठ्ठल रुक्मिणी आणि संत गौरोबा काका मंदिर प्रांगणामध्ये मंगलमय वातावरणामध्ये काकड आरती समाप्ती निमित्त आजची ही कीर्तन सेवा आयोजित आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग असून एक तास आपणाला या अभंगाला अनुसरून भगवत चर्चा करायची आहे.
श्री गुरुचं स्मरण वंदन करून जमलेल्या समस्त भाविकांनाही प्रणाम आहे. आपण सर्वांनी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी कार्तिक मास निमित्त काकड आरतीची सेवा केली. प्रकाश आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे आणि आपण प्रकाशाचे उपासक आहात, अंधाराचे नाही. अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे हा आपला संप्रदाय आहे, मनुष्य धर्म आहे. मनुष्य प्रकाशाची जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता आहे. समोर असलेली वस्तू काय आहे हे समजून घ्यायचं असेल, निश्चित करायचं असेल, ठरवायचं असेल तर प्रकाशाची आवश्यकता. अंधारामुळे वस्तू आहे हे कळू शकते, पण संदेह निर्माण होते. आणि तेव्हा प्रकाश असेल तर हेच आहे असा निश्चय होतो, शंका राहत नाही. ज्ञानाचा प्रकाश, विवेकाचा प्रकाश जीवनामध्ये नसेल तर आपले सर्वांचं जीवन शंकेमध्ये, संशयामध्ये, संदेहामध्ये राहून जाते. संदेह जाण्यासाठी परमार्थ आहे आणि जोपर्यंत देह जात नाही तोपर्यंत संदेह गेला पाहिजे. देह गेल्यावर मग काय संदेह? देह जाण्याच्या आधी संदेह जाऊ. देह जाण्याच्या आधी संदेह जाईल तर आपल्या जीवनामध्ये प्रकाश पर्व प्राप्त होईल, देवाची प्राप्ती होईल. प्रकाश म्हणजे परमात्मा. आणि संदेह जाण्याच्या आधी जर देह गेला, पुन्हा 84 लाख योनी, पुन्हा संदेहामध्ये, पुन्हा शंका आहे, पुन्हा संशय आहे, अशामध्येच राहावं लागेल. निर्णय घेणं शक्य नाही, निश्चित होत नाही कोणतीही गोष्ट. कोण्याही गोष्टीचा निश्चय होत नाही संदेहामध्ये. असू शकते म्हणणं वेगळं आणि आहेच म्हणणं वेगळं. काही गोष्टी चकारात्मक आहेत. तसं तुकोबरायांनी सांगितले की तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, हे असल ते असल असं नाही, निश्चय. आणि निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. प्रकाशाशिवाय निश्चय होत नाही, संदेह जात नाही. आणि संदेह जाण्यासाठीच देह आहे. देह संदेह जाण्यासाठीच देह आहे. मनुष्य देह, कुठलाही पशुचा देह असेल तर संदेह जात नाही. मग ते स्त्री देह असो, पुरुष देह असो, संदेह घालविण्याचं सामर्थ्य केवळ देहामध्ये आहे. विवेक प्रधान जन्म मनुष्य जन्म आहे. ज्याच्यामध्ये विवेकाची प्रधानता आहे
इतर जन्मामध्ये बुद्धी आहे परंतु विवेकाची प्रधानता नाही. पशुपक्ष्यांची विवेक प्रधान देह कोण आहे? फक्त मनुष्य. आपणाला विचार करता येतो, आपणाला समजून घेता येते, आपणाला गैरसमजुतीतून बाहेर पडता येते, आपणाला संदेह घालवता येते, आपणाला साधन करता येते, आपणालाच काकडा आरती करता येते. म्हणून करावं. मग परमार्थ संदेह मुक्त होण्यासाठी आहे. जेव्हा संदेह मुक्त होईल तेव्हा तुमच्याच हृदयामध्ये राम प्रगट होईल. झाली संध्या संदेह माझा गेला गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. संध्या, संदेह गेला की संध्या झाली. त्रिकाल संध्या. संध्या कशासाठी करायची? संदेह जाण्यासाठी. नुसती संध्याच करीत राहिलं तर संध्याकाळ होऊन जाईल, संदेह राहून जाईल. संदेह मुक्त जीवन. एवढी साधना करण्याची शक्ती आपल्याला सर्वांना आहे, प्रत्येकांना. केवळ जगणं हे जगणं नाही, जाग होऊन जगणं हे मनुष्य जीवन आहे. केवळ जगणं, पशु बी जगतात, त्यांचा आपला आपला आहार आहे. पशु चारा खाऊन जगतात, काही फळ खाऊन जगणारे आहेत, काही शाकाहारी आहेत, काही मांसाहारी आहेत, काही वेगवेगळे आहेत, जगतात. जगणं हे प्रत्येक जन्मामध्ये आहे, परंतु जागणं हे केवळ मनुष्य जन्मामध्ये. आणि इथं बी येऊन जर नाही जागला, पशुभीर नराणाम, पशुत आणि माणसामध्ये काही फरक नाही. म्हणून जागून जगाव. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आणि जो जागा होतो त्याच्यासाठी हे जग राहत नाही, हे देव होऊन जाते. असे संतांनी आपल्याला आपल्या वाङ्मयातून संतवाणीतून सांगितलेलं आहे. जाग होण्यासाठी जगाव आणि जगून जाग हो आणि संदेह मुक्त हो जोपर्यंत देह आहे. सगळं कीर्तन या दोन गोष्टीमध्ये झालं. बाकी ऐकत बसायचं काही कारण नाही. दोनच शब्द. एवढा जे काकडा केला 1 महिना, कोणी चातुर्मास केलं, कोणी 1 मास. केवळ याच्या मागे उद्देश आहे जागणे. जागला असलं कोणी तर ठीक आहे, धन्यवाद. जागला नसाल तर अजून अवकाश आहे जागण्याचा. आणि जागल्याची खून काय आहे? जागल्याची जागा रे जागा रे जागा रे जागा रे गोपाळानो राम नामे जागा जागा रे राम नामे जागा जागा रे जागा रे जागा रे गोपाळा
अनेक प्रमाण आहेत त्याला. जे आपलं हित करते ते जागलेलं आहे. खुणा सांगतो बाई छोटे छोट्या. यह जग जामिनी जागही जोगी. रामचरितमानस. परमारथी प्रपंच वियोगी. ज्याच्या जीवनामध्ये प्रपंचाचा वियोग होत असेल, झाला असेल, तो कोण आहे? जागलेला आहे. आता ह्या खुणा आपणाला पसंत नाहीत किंवा आवडत नाहीत किंवा आपण जाग झाल्यावरच कळते की हेच खरं आहे. यह जग जामिनी जाग ही जोगी. जग हेच रात्र आहे. यामिनी म्हणजे रात्र आहे. या जगरूपी रात्रीमध्ये जो जागा होईल तो योगी आहे. आणि त्याची खूण आहे की ज्याला प्रपंचाचा वियोग झालेला आहे. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो. फेडियला पांग प्रपंचाचा. ज्याला प्रपंचातून उपरती झाली, विरक्ती झाली, हे जागल्याचं लक्षण आहे. हे जागल्याचं लक्षण आहे. समर्थांना विचारलं तर ते सांगतात, जागृतीची ओळखन ऐकतयाचे लक्षण. जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासोनी. कुठली ओवी? समर्थ दास. विरक्त निरूपण. सर्वांनी सांगितलेलं हे खूण आहे जागृतीची. हे लक्षण आहे. मग आपण काकडा करून असं झालं का, व्हायलंय का, आणि तसं होण्यासाठी आम्ही करतो का, हे सगळे प्रश्न आहेत. काकड्यानं तसंच होते, पण आम्ही त्याच्यासाठी केलं तर. आम्ही आतापर्यंत भजन पूजन काकडा परमार्थ शक्त्या काही केला असेल, पण याच्यासाठी केलं नाही. याजसाठी जप, याजसाठी तप, व्याजासाठी नाही. याजसाठी जप, याजसाठी तप. व्यासेही आमोपग्रंथ केले, सगळं याच्यासाठी केलं. बघा, आता हे भजन माया तोडण्यासाठी आहे का माया जोडण्यासाठी आहे? आणि आम्ही काय केलं? मग त्या सांगणाऱ्याला अक्कल नाही का ऐकणाऱ्याला नाही? कोणाची अक्कल गायब झाली? दोघांपैकी का दोघांची बी नाही? काय झालं? काय चमत्कार? तर असे जाग होणं म्हणजे या मायेतून बाहेर पडणं, विरक्त. याच्यासाठी हे साधन आहे. आरती केली आम्ही, प्रकाश आमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. बिना प्रकाश निर्णय घेऊ शकत नाही आम्ही, संदेह मुक्त होऊ शकत नाही. देह आहे तोपर्यंत संदेह घालवा. वाढत चाललेला संदेह पुन्हा जन्म मरणाच्या चक्करमध्ये पाडणार आहे. औट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया,
नाहक जमाना खोया. खाऊन पिऊन आराम करायसाठी नाही, आईस आरामासाठी नाही, मनुष्य जन्म संदेह मुक्त होण्यासाठी आहे. देवे दिला देह भजना गोमाता, 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 देवे दिला देह. याच्यासाठी देह दिला होता. तो या झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा, फाटा फुटला. मग याच्यातून आता आपणाला जन्माला आलो म्हणजे आम्ही इथं मृत्यू लोकामध्ये आलो, देवापासून दूर झालो की मायाच माया आहे, याच्याशिवाय काही नाही. एक आहे ब्रह्म, एक आहे माया. मायात असेल तर ब्रह्म नाही आणि ब्रह्मात असेल तर माया नाही. दोनच गोष्टी. बरं, आम्ही आहोत कोणाचे? माया म्हणजे हे प्रकृती, हे जग, हे सगळी माया. तुमच्याकडे जे जे काही असेल काया संबंधी जे काही असेल ते माया. आणि याच्या वेगळं एकच आहे तत्व, त्याचं नाव ब्रह्म आहे. ते ब्रह्म, हे सगळे माया. कशाहून माया? तर जे नसते आणि असल्यावाने भासते, त्याचं नाव माया. वाटते सुख आणि राहते दुःख, त्याचं नाव माया. चोरानं राजाचा ड्रेस घातला, चोरानं राजाचा पोशाख घातला, तर लोक फसणार की नाही? फसणार. तसं दुःखानं काय केलं? सुखाचं शर्ट लेवलं. कोण? दुःखानं. आहे दुःख, शर्ट कोणाचं घातलं? म्हणून आपणाला काय दिसायला ते? कशामुळे? शर्ट सुखाचा आहे, परंतु ज्यानं लेवलंय ते दुःख आहे. पोशाख महाराजाचा आहे, मधून कोण आहे माहित नाही. ऊपर ऊपर तो खूब बने, पटका माळ गंध है. ऊपर तो खूब बने, अंदर का भेद राम जाने. असं झालं. याला माया म्हणतात. जसं दिसतंय तसं नसतंय, हे माया. दीडशे क्विंटल होईल वाटलं आणि किती झालं? हे माया. जसं वाटतंय तसं नसतंय, होत नाही, हेच माया आहे. मग जे आहे ते मायाच आहे, बस. माया म्हणजे काहीच नाही असा त्याचा अर्थ. माया म्हणजे जे नाहीच ते माया, आणि जे आहेच ते ब्रह्म. अशा मायेमध्ये तुम्ही आम्ही सगळे गुंतलेले आहोत. भजन करणारे, कीर्तन करणारे, साधना करणारे, उपासना करणारे, तप करणारे, अनुष्ठान करणारे, तीर्थयात्रा, कोणती हजारो प्रकारची साधना केली तरी कशात गुंतले? गुंतलो या संसारे.
गुंतलेले होत आपण सगळे. मग गुंता कोणता आहे मायाचा, तर त्या मायेच्या गुंत्याच्या दोरीचं नाव आहे रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. हे गुणमयी माया आहे. भगवद्गीतेने सांगितलं, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. मग हे माया तरुण जायचं आहे, तर कशानं तरुण जाईल? तसे मार्ग 3 आहेत, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग. माया कोण आहे? स्त्री आहे. माया कोण आहे? स्त्री आहे. आणि ज्ञान कोण आहे? पुरुष. ज्ञान. आणि भक्ती स्त्री आहे. आता काही ज्ञानाचे माणसं असतात, ज्ञान प्राप्त करणारे, खूप अभ्यास केलं, खूप शिकलं, खूप पाठांतर केलं, खूप बोलायला शिकलं, कोणता की ग्रंथ सोडवला, कोणता की ग्रंथ सोडवला, आपण तसाच बांधून राहिला. ग्रंथ सुटले आणि ग्रंथ सोडविणारा बांधून राहिला. काय सुटलं? ग्रंथ सुटला पण सोडविणारा बांधून राहिला. हे ज्ञान आहे. ज्ञान तरुण जाण्यासाठी समर्थ नाही, कारण की ज्ञान पुरुष आहे आणि माया स्त्री आहे. स्त्रियापासून पुरुषांना तरुण जाणं कठीण आहे. मग भक्ती कोण आहे? स्त्रीच आहे. जाता जाता ते तरुण जायची होती माया, ज्ञान निघालं आणि ती माया बघितली आणि भुलून गेलं. कितीही सुंदर स्त्री असली तर स्त्रियांना स्त्रिया कधी भुलत नाही. भुलतात ते पुरुष. ज्ञान केलं माया तरुण जाण्यासाठी, तिथं भुलून तिथं गुंतून बसलं. मग भक्ती निघाली. भक्ती कोण आहे? आता स्त्री आहे. आता ते बोलेल काय? ते कोणती भक्ती? नामचिंतन, हरिनाम हेच भक्ती आहे. म्हणून तुम्हाला जर तरुण जायचं असेल, ते माया तोडून टाकायची असेल, तर साधन आहे हरिनाम. हारी हारी तुम्ही म्हणारे सकळ, हारी हारी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हारी हारी तुम्ही म्हणारे सकळ, हारी हारी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. तेने माया जाय तुटतील, तेने माया जाय. हरी दोनच अक्षर आहे. ह री. ह शब्दाचा उच्चार केला की नाभीच्या ठिकाणी जोर पडते. ह तिथून निघते. ह री बाहेर पडते. नाभीपासून उच्चार होते या नामाचा. तर हे परावाणीचा मंत्र आहे. कोण्या? परावाणी. परापासून वैखरीपर्यंत जे प्रगट होऊन बाहेर निघते, असं हे दोन अक्षर आहेत. कोणते? ह. ह म्हणलं की पोट खोल जाते, असं नाभीच्या ठिकाणी असं धाप पडते. री म्हणलं की रिकामी. आता घरी गेल्यावर बघा, काही कोशिश करू नका.
हे शब्द आहे. हरी. आणि हरी शब्दाचा अर्थ असा आहे, मंत्र तर आहेच, परंतु काम काय करते? जेवढं जेवढं आमच्या जीवनामध्ये संकट आहेत, कष्ट आहेत, समस्या आहेत, दुःख आहेत, त्या सगळ्या दुःखाचं हरण करते, म्हणून त्याचं नाव हरी आहे. कोणी असं समजू नका की हे दोनच अक्षर आहेत आणि एवढंच आहे आणि हे काय काम करते, असं समजू नका. मोठा सिंह होता, जंगलामध्ये पडून होता, आराम करला. खेळत 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 एक उंदीर आलं आणि त्या सिंहावर, त्याच्या अंगावर चढलं. त्याला लक्षात आलं नाही की हे सिंह आहे, जंगलाचा राजा आहे. उंदराला काय माहित? त्या सिंहानं आपल्या पंजामध्ये गपकन धरलं त्याला, असं बघितलं आणि म्हणले, काय रे, तुला काही मोठं धाट काही कळते की नाही? मी कोण आहो माहित आहे तुला? किती अभंग पाठ आहेत तुला माहित आहे? ते सिंह म्हणला. किती कीर्तन झालेत आतापर्यंत, विचार केलास? त्यांना घाबरून गेलो ते चुव्वा. नाही म्हणलं महाराज, मला काही माहित नाही. तू माझ्या अंगावर आलास, एवढं धैर्य तुझं? चटणी खाल्यावर टाकून देऊ तोंडात? त्यानं म्हणलं, प्रार्थना केली त्याला, नका हो, मला माहित नाही तुम्ही एवढे मोठे आहो म्हणून, माहित नाही मला, मला सोडा, मला जीवदान द्या आणि मी तुम्हाला संकट पडलं तेव्हा मी तुम्हाला मदत करेन. सिंहानं ठाका देऊन हसला सिंह, हा हा हा, तू आणि मला मदत? चुव्वा, जे तुझ्यावर दया आली रे म्हणलं, फेकून गेलं उंदीर निघून. एक दिवस अशी घटना घडली, पारध्यानं जाळं पसरलं होतं शिकारीसाठी, आणि दुसऱ्या प्राण्याच्या आधी हा सिंहच त्या जाळ्यामध्ये पडला. आणि जाळ्यात पडल्यावर ते जाळं असं एका जागी झालं, पायामध्ये गुंतून गेले, अडकून गेले जाळ्यामध्ये. काही केलं तर सिंहाला ते पाय निघण्यात जाता येत नाही. तर तर ओरडू लागला सिंह, आवाज देऊ लागला, तळमळ करू लागला. जसं जसं ते हलू लागलं तस तसं अजून माशीचा दृष्टांत दिलेला आहे. सुटायाचा जरी करीची उपाय, तेने गुंफे पाय अधिकची. चिकट गुळावर बसलेली माशी चिटकली आणि ती जर गडबड जर केली तर अजून जास्त चिटकून बसते. तसं काही गडबड करून लय चिटकून गेले. सगळेच आपण काही म्हणायला कोण आहे, चिटकून गेले. आपल्या शहाणपणाच्या बोलण्याला काही अर्थ काहीच नाही, वेस्ट आहे, व्यर्थ. गुंतून गेल्यावर ते आवाज ऐकलं त्या उंदरानं, जे मागे त्याच्या अंगावर चढला होता. ते आलं धावत पळत की मला जीवदान देणारा दाता संकटात पडला आणि ते माझं कर्तव्य आहे की त्याला त्याच्यातून मुक्त करावं. उंदीर आलं पळत, दातानं कटकट कटकट त्या दोऱ्यात तोडून टाकला. सिंह मोकळा झाला. लहान उंदीर समजलं होतं, परंतु मोठ्याच्या कामाला आलं. ते लहान आहे का होते? लहान असाव की महान असाव, आपणाला काय आवडते? मोठं असाव की महान असाव?
लहान आहे पण महान आहे. तसं आम्हाला जसं दुसऱ्या साधनामध्ये जशी रुची येते तशी नामात येत नाही, कारण आम्हाला हे लहान वाटतं. हरी हे काय किंमत वाटत नाही तिची. आम्ही त्याची किंमत करत नाही. मग काही बी असो, ते साधन असो, लहान महाराज असो, त्याची किंमत वाटत नाही. अधिक किंमत कशामुळे? मी मागे असं बैठकीमध्ये बऱ्याच वेळेस सर्वांनाच प्रश्न केलेला आहे. जास्त करून महिला मंडळींना तो प्रश्न होता की सोन्याला भाव सगळ्या धातूपेक्षा सोन्याचा भाव अधिक का? असे प्रश्न होते ना. कीर्तनात कधी सांगलो नसल मी, सांगितलं का? नाही. ऐकायचं का? ठीक आहे. सोनं म्हणलं की ऐकायचं. नुसतं ऐकायचंच आहे, पण कीर्तनात मिळत नाही. सगळ्या धातूपेक्षा सोन्याला भाव का? कोणी म्हणलं ते शुद्ध आहे, कोणी म्हणलं ते पवित्र आहे, कोणी म्हणलं ते श्रेष्ठ आहे, कोणी म्हणलं त्याला असं काम देते संकटाच्या वेळेस. एखाद्या वेळेस पैसा कमी पडला, सगळं तंग झाला माणूस, तर काम देते. कोणी म्हणलं काही, कोणी काही वेगवेगळ्या पद्धतीने सांगू लागले. ते काहीच खरं नाही. सोन्याला एवढी किंमत का? आता तुमचं खरं आहे की माझं खरं आहे तुम्ही नंतर बघा. मला असं वाटतंय की मिठाला किंमत कमी आहे, तांदळाची किंमत कमी आहे, डाळीची किंमत कमी आहे. जीवन आवश्यक वस्तू आहेत की ज्याच्या वाचून माणूस वाचू शकत नाही, त्याच्या किमती कमी आहेत. आणि ज्याच्या वाचून मरत नाही माणूस, ते काय आहे? सोनं. एखादे बार सोन्यामुळे मरल चोर घरात शिरू, पण सोनं नसल्यावर कोणी मेलं नाही. सांगा, आपल्या जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी अति उच्च अशी मूल्यवान वस्तू सोनं आहे का? आपल्या जीवनामध्ये सगळ्यात आखिरी आणि हलकी वस्तू काय आहे? सोनं. राग राग बघायला पाया. नाम गाऊ नाम घेऊ. मग काय श्रेष्ठ आहे जीवनामध्ये? सोनं नसेल तर मरू शकत नाही माणूस, मरत नाही. आणि बाकीचं नसेल तर वाचू शकत नाही. आता कोणतं भारी आहे आता? म्हणून ज्याच्या वाचून माणसाचं काही अडत नाही, अशाला कोणाला घ्यायला गेलं तरी जमते, म्हणून त्याची किंमत जास्त ठेवली. ज्याच्याकडे असेल ते घेईल, नसेल तरी त्याचं काही आणणार नाही. भेवच की हो. आणि सोनं जपाय बी यावं लागते. आता रोजच ऐकत आहोत, पण सध्या तर जास्त वाढले. आता चलता चलता गळ्यातल्या साखळ्या मोकळ्या होऊन चालल्या. किंमत वाढली. खूप सावध पाहिजे माझ्यासारखं. आतापर्यंत माझी अंगठी अजून हरपाय नाही, कधीच नाही. आणि इमानदारीनं सांगतो, आतापर्यंत माझ्या खिशातून अजून पैसे चोरी गेले. खोटं बोलत नाही. सांगते आमचं पाकिट मारलं, आमचं हे मारलं. सोना सोन्याला एवढी किंमत का दिली? बिना कामाचं आहे. कामाचं नाही. हा, सोन्याची किंमत आहे राज दरबारामध्ये. देशासाठी
एखाद्या वेळेस त्याचं काम झालं. आपल्याला किंमत नाही म्हणजे सोनं घेऊ नये किंवा सोन्याचा त्याग करा, सोनं राहू नये असं अजिबात मी म्हणाय नाही. बेशक घ्या, पण असावच म्हणायचा जो आग्रह आहे की नाही तो चुकीचा आहे, तो चुकीचा आहे. मग ज्याला आता सांगा, ज्याला किंमत नाही त्याला आम्ही हलकं म्हणतो मीठ, आणि ज्याला किंमत आहे त्याला आम्ही भारी म्हणतो सोनं. परंतु दोघांपैकी जीवन आवश्यक काय आहे? सोनं. किती म्हणून सांगावं? जे काही घेतच नाही ते महाराज, ज्याला किंमत नाही हलका, आणि जेवढं जास्त घेईल ते ज्याच्या वाचून काही अडलं बी नाही ते सोनं श्रेष्ठ. हे जे बुद्धीचा भ्रम आहे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपलं कल्याण होत नाही, तोपर्यंत आपला उद्धार नाही, तोपर्यंत आपला काकडा झाला नाही, सार्थकच नाही. म्हणून हरिनाम दिसायला छोटा आहे परंतु त्याची महिमा म्हणती देवाच्यात या मोक्ष, म्हणती देवाच्या